Hello student, welcome in new topic, that is topic number 7, cell division. In this topic we will learn about these points, and there are two main points. First is cell cycle, second is type of cell division. In type of cell division there are three types of cell division. First is amitosis, second is mitosis, and third is meiosis. So all these points are included in this topic. So today we are going to learn the first point in this lecture, and that point is cell cycle. At first we will learn that the definition of cell cycle. What is the definition of cell cycle? If the question is asked in the exam, the answer should be the sequential event occurring in the life of cell is called cell cycle. Once again, the sequential event occurring in the life of cell is called as cell cycle. म्हणजे एखाद्या पेशींच्या संपूर्ण लाईफ स्पॅनमध्ये जे काही सिक्वेन्स वाईज म्हणजे अनुक्रमाने ज्या काही इव्हेंट घडून येतात त्या सर्व इव्हेंटला मिळून सेल सायकल असं म्हटलं जातं. आता याला सायकल असं नाव का देण्यात आलेलं आहे, तर कोणताही सेल असू दे त्यामध्ये सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन झाल्यानंतर एका सेलपासून दोन सेल्स तयार होतात. याचाच अर्थ जो सेल व्हॉल्यूम असतो त्या व्हॉल्यूमच्या बरोबर दोन भागात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे जो डॉटर सेल तयार झालेला असेल, नवीन डॉटर सेल, त्या नवीन डॉटर सेलमध्ये ग्रोथ होण्याची गरज असते. मग यामध्ये ग्रोथ होते, तो एकदा का ऑप्टिमम ग्रोथ ॲक्वायर झाली की त्याच्यानंतर पुन्हा त्या सेलमध्ये सेल डिव्हिजन होण्यासाठी ती सेल पात्र ठरते. आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्रोथ, पुन्हा सेल डिव्हिजन, पुन्हा ग्रोथ, हे पुन्हा पुन्हा होत राहतं. म्हणून याला सेल सायकल असं म्हटलं जातं. तर हेच सेल सायकल आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. सेल सायकल इज ब्रॉडली डिवायडेड इंटू टू मेजर पार्ट, अँड फर्स्ट पार्ट इज इंटरफेज. पहिला जो पार्ट आहे त्याला इंटरफेज असं म्हणायचं. ही इंटरफेज स्टार्ट होते सेल डिव्हिजन झाल्यानंतर. म्हणजे जेव्हा का डॉटर सेल तयार होतात, डॉटर सेल तयार झाले की ही इंटरफेज चालू होते. आणि इंटरफेजला सेल सायकलमधली सगळ्यात मोठी फेज असं मानलं जातं. इट इज द लॉंगेस्ट फेज इन द सेल सायकल. आणि दुसरी एक फेज आहे ती म्हणजे एम फेज. ही जी फेज आहे या फेजला एम फेज असं म्हणायचं. एम स्टँड्स फॉर मायटॉसिस ऑर मिओसिस. म्हणजे हे सेल डिव्हिजनची फेज आहे म्हणून त्याला एम फेज असं म्हटलं जातं. ॲक्च्युली द प्रोसेस विच इन्व्हॉल्व इन द सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये ज्या काही स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत ह्या सर्व ह्या एम फेजमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर ह्या सुरुवातीला आपण ही इंटरफेज बघूया. इंटरफेज ही तीन भागात डिवाइड झालेली आहे. G1 फेज, S फेज अँड G2 फेज. आफ्टर दॅट द M फेज स्टार्ट. अगेन G1, S phase, G2, and the cycle carries on. Let's see the step one by one. At first, the interphase is the stage between two successive cell division. कोणत्याही सेल डिव्हिजनच्या मधला जो भाग आहे त्याला इंटरफेज असं म्हटलं जातं. ॲक्च्युली सेल डिव्हिजन हा जो फेज आहे हा शॉर्ट आहे, मात्र दोन सेल डिव्हिजनच्या मधला हा जो टाईम पिरियड आहे ह्या टाईम पिरियडला टोटली इंटरफेज असं म्हटलं जातं. It is the longest phase of the cell cycle during which the cell highly active and prepares itself for cell division. ही सगळ्यात मोठी फेज आहे आणि प्रत्येक सेल या फेजमध्ये आपल्याला सेल डिव्हिजनसाठी सिद्ध करत असते, प्रिपेअर करत असते. द इंटरफेज इज डिव्हिजिबल इन टू थ्री फेज subphases that are G1 phase, S phase and G2 phase. Let's see the first phase, that is G1 phase. This is also known as the first gap period or the first growth phase. G stand for gap or growth. ग्रोथ साठी हे G हा शब्द वापरलेला आहे आणि पहिली ग्रोथ फेज आहे म्हणून G1. It start
इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. ही सेल डिव्हिजन झाल्याबरोबर ही फेज चालू होते. सेल परफॉर्म्स RNA सिंथेसिस दॅट आर mRNA, rRNA अँड tRNA. प्रोटीन सिंथेसिस अँड सिंथेसिस ऑफ मेम्ब्रेन ड्युरिंग दीज फेजेस. या फेजमध्ये नवीनच सेल तयार झालेला असतो. त्या सेलमध्ये असणारे सेल ऑर्गनलीज ज्या आहेत, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज आहेत, या सर्व सेल ऑर्गनलीजचं ड्युप्लिकेशन केलं जातं आणि त्याचबरोबर mRNA तयार केले जातात आणि त्याचं प्रोटीन सिंथेसिस, आतमध्ये असणारे जेवढे काही मटेरियल आहेत हे सर्व मटेरियल्सची सिंथेसिस जास्तीत जास्त केली जाते. नेक्स्ट फेज इज एस फेज. इट इज सिंथेसिस फेज. याला सिंथेसिस फेज असं म्हटलं जातं कारण की यामध्ये DNAचं सिंथेसायझेशन होतं, म्हणजे DNA रेप्लिकेशन होतं. इट इज द सिंथेसिस फेज इन विच DNA इज सिंथेसाइज्ड ऑर रेप्लिकेटेड सो दॅट अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. यामध्ये काय होतं तर प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये जो काही DNA कंटेंट आहे हा DNA या फेजच्या दरम्यान स्वतःचं रेप्लिकेशन करतो, म्हणजे डुप्लिकेट DNA स्वतःसारखेच दुसरे DNA तयार करतो. म्हणजे इथे सेलचे DNAची संख्या ही डबल केली जाते. हिस्टोन प्रोटीन आर ऑल्सो सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेजेस. आणि एस फेजमध्ये हिस्टोन प्रोटीनचं सुद्धा सिंथेसाइज होतं. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की DNAचं सिंथेसाइज कोणत्या फेजमध्ये होतं किंवा हिस्टोन प्रोटीनचं सिंथेसाइज कोणत्या फेजमध्ये होतं. तर त्याचा आन्सर आपल्याला लिहिता आलं पाहिजे एस फेज. सिंथेसाइज हा शब्द आला की एस फेज हे लक्षात ठेवायचं. फक्त प्रोटीन सिंथेसिस सोडून बाकीचं जर DNA सिंथेसाइज आणि हिस्टोन प्रोटीन सिंथेसाइज हा जर शब्द आला तर एस फेज हे दोन्ही कार्य एस फेजमध्ये घडून येतात. G2 फेज. एस फेज नंतर दुसरी फेज येते, तिसरी फेज येते, ती म्हणजे G2 फेज, सेकंड ग्रोथ फेज. G2 इज द सेकंड ग्रोथ फेज ड्युरिंग विच द न्यूक्लियस इनक्रीज इन व्हॉल्यूम. या फेजमध्ये काय होतं तर सेलचा जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस व्हॉल्यूमने वाढतो, आकाराने वाढतो. व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन आर सिंथेसाइज्ड ड्युरिंग दिस फेज. सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असणाऱ्या जेवढे प्रोटीन्स आहेत हे सर्व प्रोटीन्स या फेजमध्ये हे सिंथेसाइज केले जातात, प्रोटीन सिंथेसिस. बिसाइड्स RNA सिंथेसाइज ऑल्सो ऑकर्स ड्युरिंग दिस फेज. त्याचबरोबर या फेजमध्ये RNA सिंथेसाइजसुद्धा सायमल्टेनियसली होतच असतात. इन ॲनिमल सेल ए डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स ॲपियर नियर द प्री एक्झिस्टिंग पेअर. ॲनिमल सेलमध्ये जे सुरुवातीलाच ज्या ठिकाणी सेंट्रिओलचं एक पेअर असतं त्या सेंट्रिओलच्या पेअरच्या ठिकाणी त्यांचंसुद्धा विभाजन होऊन दोन सेंट्रिओलचे पेअर्स तिथे दिसून येतात. इथे हे जे दिलेले आहेत हे सेंट्रिओलचे पेअर्स आहेत, दिस वन अँड दिस वन, these are the centrioles. Next phase is M phase, that is period of division. हा शेवटचा फेज आहे की ज्या फेजमध्ये ॲक्च्युअल सेल डिव्हिजन घडतात. M स्टार्ट्स फॉर मिओसिस और मायटॉसिस. M जो आहे हा मायटॉसिस किंवा मिओसिस या दोघांसाठी सुद्धा रिप्रेझेंट करतो. दोन्ही शब्द हे M पासून स्टार्ट होतात, म्हणून M फेज. M phase involves कॅरिओकायनेसिस अँड देन सायटोकायनेसिस. M फेजमध्ये सुरुवातीला त्यांच्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. न्यूक्लियसचं डिव्हिजन जर होत असेल तर तिथे कॅरिओकायनेसिस असा शब्द आहे. आणि नेक्स्ट इज सायटोकायनेसिस. सायटो मीन्स सायटोप्लाझम अँड कायनेसिस मीन्स ब्रेक. सायटोप्लाझमचं डिव्हिजन याला सायटोकायनेसिस असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही फेजमध्ये ती मायटोसिस असू दे किंवा मिओसिस असू दे, सुरुवातीला कॅरिओकायनेसिस घडतं, म्हणजे त्याचा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि त्याच्यानंतर त्याचा सायटोप्लाझम डिवाइड होतो. कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लियाय, whereas the cytokinesis division is the division of cytoplasm resulting in two daughter cells. तर कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, सायटोकायनेसिस म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन. एकदा का सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं की कंप्लीट दोन डॉटर सेल्स तिथे तयार केले जातात.
जर ते मायटॉसिस असेल तर 2 डॉटर सेल्स तयार होतात आणि मिओसिस असेल तर 4 डॉटर सेल्स तयार होतात. मिओसिसच्या ठिकाणी 2 वेळा कॅरिओकायनेसिस आणि 2 वेळा सायटोकायनेसिस घडून येतं. पहिल्या सायटोकायनेसिस नंतर 2 डॉटर सेल्स तयार होतात आणि दुसऱ्या सायटोकायनेसिस नंतर 4 डॉटर सेल्स तयार होतात. तर हे आहे एम फेज सेल सायकलमधील. तर आज आपण हे पॉईंट बघितलेले आहेत की सेल सायकल, what is the definition of cell cycle, then the phases involved in cell cycle, G1 phase, S phase, G2 phase and last one that is M phase. सो या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे जे पॉईंट महत्त्वाचे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी ते पॉईंट आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. वॉट एव्हर द मेन पॉईंट इन दिस व्हिडिओ लेक्चर, स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन दॅट पॉईंट इन युअर नोटबुक. थँक्यू.